सरकार आदरणीय के.जी. नांदेकर साहेब, सन्मान्य राजेखान जमादार साहेब, सन्मान्य रणजितदादा पाटील साहेब, गोकुळ दूध संघाचे संचालक सन्मान्य अभिजितजी तायशेटे साहेब, सन्मान्य अरुणरावजी जाधव, युवराजजी वारके, आमच्या कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी संघाचे प्रशासकीय अध्यक्ष सन्मान्य सुरेशरावजी देसाई, रामराव इंगळे सरकार, व्यासपीठ आणि या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच्या सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे ज्यांच्या जीवावरती ही निवडणूक यशस्वी करायची आहे, ज्यांच्या ताकदीवरती शक्तीवरती परिवर्तन करायचं आहे, ते सर्व आपण सर्वजण. उशीर खूप झालाय, अजून दोन भाषणं खूप महत्त्वाची आहेत आणि या सगळ्या दोन भाषणांच्या मध्ये ज्या पद्धतीने एका बाजूला येवाई साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या कारखान्यामध्ये चाललेल्या लयभारी कामाची लेखाजोखा मांडला आणि या बिद्री कारखान्याची बॅलन्स शीट सांगितल्यानंतर मला तुम्हाला आणि आम्हाला एक काळजी करावीशी वाटते. ते राजे समरजित सिंह घाडगे साहेबांचं भाषण आपण ऐकलं. खरं म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल ही जी काही एकूण सगळी मुक्ती आहे ती सगळीच्या सगळी आपल्या सगळ्यांच्या समोर जर दिसत असेल तर ती कुठं दिसत असेल तर ते 2005 साली ज्याचा उल्लेख सर्वच मान्यवरांनी केला तो 2005 सालच्या सत्तांतरानंतर ज्या पद्धतीने के.पी. पाटील साहेबांच्याकडे नेतृत्व दिलं त्याही पूर्वी 1995 ते 99 2000 पर्यंत सुद्धा 5 वर्षाच्या कालावधीमध्ये दिनकररावजी जाधव साहेबांच्या नंतर याच के.पी. पाटील साहेबांच्याकडे तमाम सगळ्या लोकांनी नेतृत्व दिलेलं होतं. 18 आणि 5 23 साधारणतः 23 ते 24 वर्षे या कारखान्याचे चेअरमन म्हणून सन्मान्य के.पी. पाटील साहेब काम करतात. आता या 24 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी दोन गोष्टींचा सातत्याने डांगोरा पिटतायत. एका बाजूला मी एक्सपान्शन केलं आणि दुसऱ्या बाजूला मी कोजन केलं. आता कोजन केलं आणि त्या कोजन नंतर दुसरं एक काम चालू झालं ते इथेनॉलचा प्रकल्प मी केलाय. आता हे सगळं केलं म्हणजे आमच्यावरती मेहरबानी केली अशा पद्धतीचा ते जो काय डांगोरा पिटतायत त्या सगळ्याची वास्तविकता आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे. मला आठवतंय ज्या पद्धतीने या कारखानदारीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकारी साखर कारखानदारीला सुरुवात झाली. त्या पहिल्या टप्प्यातल्या कारखानदारीमध्ये एका बाजूला बिद्री असेल, पलीकडच्या बाजूला भोगावती असेल, असे सगळेच्या सगळे कारखाने, दत्त साखर कारखाना असेल, हे सगळे कारखाने निघाले. हे सगळे कारखाने कुठं आहेत आणि आम्ही कुठं आहोत हे बघितलं तर नेमकं लई भारी काय हे आपल्या सगळ्यांना समजेल. पूर्वीचा 2,500 TCDचा कारखाना होता, पण आज आपण 25-30 वर्ष नव्हे तर 60 वर्ष झाली. त्या 2,500-3 हजार नंतर आज 7,500 वर आपण आलो. 7,500 वर यायसाठी 60 वर्षे आमची गेली. त्यातली 23 वर्षे फक्त तुमच्या ताब्यात होती. तुमच्याबरोबरचे सगळेच्या सगळे कारखाने येत आहेत. तात्यासाहेब कोरे कारखाना आहे. तात्यासाहेब कोरे कारखाना आज 12,000 क्रशिंगवरती आहे. तात्यासाहेब कोरे बरोबर दत्त कारखाना 12,000 वरती होता. त्यांनी सुद्धा 10,000 म्हणजे 2,500 TCDचा तो प्लॅन्ट होता. केडीसी बँकेची कर्ज होती त्यावेळेला हे केडीसी बँकेत येरजाऱ्या मारणारे लोक आम्ही बघत होतो, पण त्यांनी सुद्धा 10,000 क्रशिंग केलं. आणि तेच नव्हे तर दत्तगुरु शुगर्स माधवरावजी घाडगे त्यांचा कारखाना सुद्धा 6,000 वरती गेला. सरसेनापती संताजी घोरपडे ज्याच्या उद्घाटनाला सन्मान्य के.पी. पाटील साहेब गेले होते तो सुद्धा 8,000 वरती गेला. हे सगळे कारखाने इतक्या पद्धतीने गेले, पण ज्या कारखान्याच्या एरियामध्ये 12, 14, 15, 20 लाख टन पर्यंतचा ऊस होता त्या ठिकाणी मात्र हा महाराज पुढच्या बाजूला गेलाच नाही. पलीकडच्या बाजूला 8,000 क्रशिंगच्या कारखान्याच्या उद्घाटनाला तुम्ही गेलात. पलीकडच्या बाजूला फराळ्याचा कारखाना झाला. आमच्या भागामध्ये पलीकडच्या बाजूला इंदिरा कारखाना झाला. या सगळ्या कारखान्यांच्याकडे ऊस जाऊन सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातले सगळेच्या सगळे, कर्नाटकातले सगळेच्या सगळे कारखाने सुद्धा आमचा ऊस घेऊन जात आहेत आणि मगच आमचा ऊस तोडणी कार्यक्रम पूर्ण होतोय. गेल्या 15-20 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने इरिगेशन वाढलं, सगळे कॅनॉल्स वाढले, काळामवाडीचं धरण झालं, त्याचा कॅनॉल झाला, त्यानंतर खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीचे MI टँक झाले, छोटी मोठी धरणं झाली, इरिगेशन वाढलं, पण त्यानंतर जो काही ऊस येतोय तो सगळाच्या सगळा ऊस एकूण सभासदांचा फक्त 30% ऊस बिद्रीला जातोय. आता 20-30% ऊस जर बिद्रीला जात असेल तर नेमकं या बिद्रीच्या सभासदांच्यासाठी आपण केलंय काय याचा प्रश्न पहिल्यांदा आपण विचारला पाहिजे. कुठल्याही गावातलं कुठलंही सेंटर ऑफिस कधी कुलूप लावल्याशिवाय एकही प्रश्न सुटला नाही. कुलूप इतकी लावली लोकांनी की नंतर लोक सुद्धा आता लाजालेले किती वेळा कुलप घालायची. सगळेचे सगळे लोक अगदी निर्लज्ज झाल्यातला प्रकार झाला आणि खऱ्या अर्थाने या ऊस तोडणी कार्यक्रमाच्या माध्यमातून तमाम सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केल्यानंतर आज तुम्हाला मतं मागायचा अधिकार आहे काय याच्यावरती पहिला बोला आणि मगच तुम्ही निवडणुकीसाठी मतं मागा असं आपण सगळ्यांनी ठोसून सांगितलं पाहिजे. हीच मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला लागलो. वाळवेकर हे सुज्ञ आहेत. वाळवेकर हे वास्तविकता जाणून घेऊन जाणारे काम करणारे लोक आहेत. अत्यंत चांगल्या गोष्टीची सगळी बारकाई सगळा बारकावा आपण सगळेजण करत असता. आम्ही सगळेजण आमच्या राजकारणातल्या हेव्या देव्यासाठी आमचं सगळं कसं बरोबर आहे हे सांगत असतो, पण त्यातला मध्यार्थ
त्यातला मतितार्थ आपण सगळेजण काढत असताना वास्तविकता बघून आपण सगळेजण सांगत जात असतोय. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की एका बाजूला ऊस तोडणी कार्यक्रमामध्ये प्रचंड गोंधळ केला. या ऊस तोडणी कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं लोकांचं प्रचंड हाल झालं, आज सुद्धा प्रत्येक माणसाला एका बाजूला ऊसाची लागण केल्यानंतर माझा ऊस कधी जाईल याची काळजी असते. हे सगळंच्या सगळं पाप जर कुणाचं असेल तर विद्यमान लई भारी चेअरमन साहेबांचा आहे. या सगळ्या गोष्टींच्यामुळे जो का आपणा सर्वांना मनस्ताप झालाय, त्या सगळ्या मनस्तापातून नंतर सुद्धा 2-3 आणखीन महत्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती मी आपणा सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो. कोजनचा नफा झाला. कोजन ज्या वेळेला सुरू केला त्यावेळेला आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत होतो आणि कोजनचा नफा व्हायला सुरू झाला. कोजनचा नफा 20 कोटी, 25 कोटी, 15 कोटी, 16 कोटी झाला. ज्या वेळेला कोजनचा नफा 15 कोटी होतोय, 20 कोटी होतोय, त्याच वेळेला तेवढीच रक्कम पलीकडच्या बाजूला तोटा होते. फॅब्रिकेटेड बॅलन्स शीट ज्याला म्हणतोय, फक्त आकड्याची जुळवाजुळव करायची, जेवढा फायदा तेवढा तोटा. मला एक सांगा, ज्या वेळेला कोजन नव्हता त्यावेळेला कारखाना फायद्यात नव्हता काय? त्यावेळेला कारखाना फायद्यात होता, पण एकदम ज्यावेळेला कारखान्याला प्रॉफिट झालं त्यावेळेला मात्र एक अरुण काकडे, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब, नाथाजीराव पाटील साहेब आणि आदरणीय रणजितदादा पाटील मुरगुडकर, ह्या 3 माणसांच्या माध्यमातून पहिल्यांदा कोजनच्या फायद्यातून जर आपल्या सगळ्यांना काय मिळालं असेल तर टना पाठीमाग FRP सोडून 305 रुपयाचा एक्स्ट्रा आपल्याला दर मिळाला. तो खऱ्या अर्थानं कोजनचा प्रशासकांच्या कालावधीत. आम्हा सगळ्यांना ही निवडणूक यासाठी लढायची आहे, व्यक्तिद्वेषासाठी, त्यांना हलवण्यासाठी, यापेक्षा सुद्धा प्रत्येक सभासदाचं अर्थकारण समृद्ध करण्यासाठी, त्या सगळ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी. जसं प्रशासकानं टना पाठीमागं 305 दिलं, तसं आमच्या हिश्श्याचं, आमच्या घामाचं, आमच्या सभासदांच्या हिताचं जे काय आहे तेवढंच आम्हाला द्या. ते सगळं सांगायल्यानंतर मग मात्र हे म्हणतात, अहो ते असं नसतेच, असं कुठं असतंय काय? सगळेच कारखाने अशीच बॅलन्स शीट करतात. सगळ्यांपेक्षा बेदरी भारी आहे, या जगात भारी आहे, देशात भारी आहे म्हटल्यानंतर साहजिकच बेदरीची बॅलन्स शीट सुद्धा भारी असली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही तुमच्याकडे ह्या सगळ्या मागण्या करतोय. आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट बोलत नाही. जे कागदावरती आहे, जे ऑडिट रिपोर्टमध्ये आहे, त्याच मुद्द्यांवरती ज्यावेळेला आम्ही बोलायला निघालो त्यावेळेला मात्र यांची भंभेरी उसळली. आज वेगवेगळ्या पद्धतीच्या टेस्ट ऑडिटच्या 1 ते 18 मुद्द्यांवरची ज्यावेळेला आम्ही मागणी केली, चिठ्ठीवरचे कामगार त्यांच्याकडे किती आणि चिठ्ठीवरच्या कामगारांचा बोगस पगार संचालकांनी आणि विद्यमान चेअरमन साहेबांनी कुणाकडे दिलाय याची सुद्धा निश्चितपणाने माहिती घेतली पाहिजे. आज टेस्ट ऑडिटला ज्या वेळेला ते ऑडिटर 2 महिने धावपळ करत होते पण कागद काही यांनी दिले नाहीत. एका बाजूला चिठ्ठीवरच्या ऑडिटचा विषय असेल, दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं एकूण सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या खरेदी विक्रीमध्ये प्रचंड घोटाळा असेल, स्क्रॅपमधला घोटाळा असेल, कारखान्याला जेवढं लुटता येईल तेवढं लुटण्याचं काम केलं पण सभासदाच्या हिताचं काहीच केलं नाही. या सगळ्यातून या परिवर्तनाची निर्मिती झाली. मी या व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं, मनाक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील, संसद रत्न खासदार धनंजय माडिक साहेब असतील, राजे समरजित सिंग गाडगे साहेब असतील, आणि अत्यंत निर्णायक वेळेला अतिशय ताकदीनं आणि शक्तीनं निर्णय घेऊन आमच्या सगळ्यांच्या बरोबर येऊन हे पॅनेल बलवान करण्यासाठी ज्यांची भूमिका महत्त्वाची होती ते आदरणीय AY पाटील साहेब असतील. या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका घेऊन हे पॅनेल सक्षम केलं, त्या सक्षम पॅनेलला ताकद, शक्ती, आशीर्वाद देऊन उद्याच्या 3 तारखेला आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे पॅनेल यशस्वी करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. मगापासून बरेचसे आरोप प्रत्यारोपांवर सन्माननीय आदरणीय AY पाटील साहेब बोलले. त्यातला एक आरोप प्रत्यारोपाचा साक्षीदार साहेब मी पण आहे. खरं म्हणजे तो मुद्दा या वाळव्याच्या पटांगणामध्ये उल्लेख केला पाहिजे. उमेश भोईटेंचं तिकीट AY साहेब कापतात असं म्हणतात, पण तुम्ही तर नामदेवराव भोईटे सरांचं तिकीट कापलं. आणि त्या नामदेवराव भोईटेंचं तिकीट कापताना ज्या पद्धतीची धावपळ धडपड केली, विमानातनं तुम्ही गेलात आणि त्या पद्धतीनं हॉटेल सिद्धांतला गोव्यामध्ये ज्या पद्धतीचं काम केलं, राजकारण कशासाठी करायचं हे ठरलं पाहिजे. आपण सगळेजण राजकारणी आहोत. राजकारण विश्वासघाताचं करायचं, राजकारण एखाद्या चांगल्या गोष्टींचं करायचं, शब्दाचं करायचं, काय कशाचं करायचं. 1995 ते 99च्या काळामध्ये खासदार सदाशिवरावजी मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली याच नामदेवराव भोईटे सरांच्या घरात जाऊन तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही माझ्याबरोबर या, तुम्ही माझ्याबरोबर या, आमदार मी होतोय आणि तुमच्याकडे चेअरमनशिप देतोय. नामदेवराव भोईटे सरांच्या पालकरवाडीत जाऊन ते सांगितलं होतं. मारुती यांना त्यावेळेला होते फराकटे साहेब, अशोकदादा, हे तुम्हाला कल्पना असेल. काय झालं नंतर? सासणी मैदानावरती एक मीटिंग झाली. सासणी मैदानावरती शरद पवार साहेबांची बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर, आणि त्या बैठकीमध्ये एका बाजूला भोईटे सरांचा विजय असो म्हणत होते आणि दुसऱ्या बाजूला KP पाटलांचा विजय असो म्हणत. जे ठरलंय तेवढं जर पाळलं तर माणसाला काहीच लागत नाही. काय ठरलं होतं त्यावेळेला? की भोईटे सरांकडे आमदारकी द्यायची. त्यासाठी भोईटे सरांनी दिनकररावजी जाधव साहेबांची बाजू सोडून यांच्यावरती विश्वास ठेवून, मंडलिक साहेबांच्यावरती विश्वास ठेवून हे इकडे आले होते. अरुणदादा, आम्ही सगळेजण त्या दिवशीचे साक्षीदार होतो. रात्री 11:30-12 वाजता, मला वाटतं 9-9:30 वाजता अभिजित साहेब आम्ही बसलो.
लेमनरावजी निकम सर, बाबरावजी अण्णा, ए.वाय. पाटील साहेब, आणखीन एक 5-6 लोक होते. आणि त्या सगळ्या 5-6 लोकांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण लढाई करायची अशा पद्धतीचा आग्रह के.पी. पाटील साहेबांचा होता. 1999च्या लढाईचं मी मदनदादा बोलतोय. ए.वाय. पाटील साहेब त्यावेळेला केडीसी बँकेचे नुकतेच डायरेक्टर झाले होते. ते सगळ्यांना घेऊन झाले होते. त्यामुळे ते सारखे म्हणत होते तुम्ही सगळी लढाई करायला ठीक आहे, पण राधानगरीत माझं कसं होणार बघा. राधानगरीत माझी जरा अडचण होईल, कारण सगळ्यांना घेऊन मी निघालो. माझी तरी सुरुवात आहे, परंतु सन्माननीय चेअरमन साहेबांना इतकी घाई झाली होती. दिलेला शब्द पाळा, कुणाचा विश्वासघात करा, गद्दारी करा, जे करायचं ते करा, पण मला शान म्हणा ही जी काय प्रवृत्ती होती त्यावेळेला सुद्धा त्यांनी सिद्ध केलं. आणि त्यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत तिकीट मागायचं. मला त्या दिवशीचा लेमनराव निकम सरांचा एक शब्द आठवतो सरकार. ते म्हटले मग ठरलं आता नामदेवराव भोटेंवर राजकीय बलात्कार करायचा. आणि म्हटलं असं काय म्हणताय तुम्ही? अरे हा बलात्कारच आहे म्हटले. जे ठरलंय ते पाळायचं नाही, त्याला बाजूला ठेवायचं नाही, आपण पुढे जायचं. अशा पद्धतीचा वेगळा विश्वासघातकी माणूस एका बाजूला, आणि त्यांनीच सांगायचं की आम्ही असं केलं आणि तसं केलं. या सगळ्या गोष्टींची शहानिशा सुद्धा तमाम सगळ्या वाळवेकरांनी करावं. राजकारणामध्ये काय मिळालं ह्याच्यापेक्षा विश्वास मिळाला पाहिजे. मगाशी सुद्धा आपण 2-3 तिकडच्या कोल्हापूरच्या आमच्या वक्त्यांचा उल्लेख केला. अलीकडच्या काळामध्ये भाड्यानं वाहनं मिळतात असं मी ऐकत होतो. आता अलीकडच्या काळात भाड्यानं देवणे मिळतोय. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो. काही नाही, त्याला काहीच लागत नाही. त्याचा काही इथं संबंध देणं काय घेणं बिद्री कारखान्याच्या सभासदांचा विषय आहे. विधानसभेच्या निवडणुकीला या सगळ्या गोष्टींची उत्तरं मी दिलीच पाहिजेत. आणि राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीची अभूतपूर्व अशी परिस्थिती झाली, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यापासून आमदार, खासदार, मंत्री, नेता सगळ्यांची जी काही भूमिका झाली ती सगळीच्या सगळी खूप गोंधळाची आहे. आणि अशा सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी कुठला निर्णय घेतला पाहिजे? ज्या जनतेनं मला निवडून दिलं, ज्यांच्या विश्वासावरती मी गेलो, ज्यांच्या विकासाचं स्वप्न घेऊन गेलो. पहिल्या वेळेचं ठीक होतं, दुसऱ्या वेळी मी निवडून आलो त्यावेळेला अनेक लोकांनी ए.वाय. साहेब तुम्ही तरी एवढे जोरात होता, 50,000 आम्ही निवडूनच आलो म्हणत होता, कारण विधान परिषद पक्की होती. त्यामुळे ते असं म्हणत होते आम्ही 50,000च्या पुढे, प्रकाश आला तर काय ते 40-45 पर्यंत जाईल. परंतु हीच जनता होती की याच जनतेनं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायची. मी नेमकं असं काय केलं साहेब? मी काहीच केलं नाही. अनेक वर्ष जे रस्ते होत नव्हते ते रस्ते केले. अनेक वर्षे पाण्याचे प्रकल्प जे थांबलेले होते ते सगळे केले. अनेक विषय की छोटे होते. काल सुद्धा गिरणी कामगारांचा मेळावा मी घेतला साहेब. 7,500 8,000 लोकांनी कुठले लोक होते? ह्या जिल्ह्यातले मुन्नासाहेब लोक होते. फक्त त्यांच्या प्रश्नाला थोडी मी पूरकता काम करालो. विधानसभेमध्ये एक अतिशय अशी ताकद आहे. आज राज्यसभेचे दोन्ही खासदार आदरणीय इथं उपस्थित आहेत. देशाचं नेतृत्व करण्याचं भाग्य ज्या 548 लोकांना मिळाले त्यातली ही 2 भाग्यवान माणसं आहेत. तसाच या 12.5 कोटी जनतेचं नेतृत्व करण्याचं भाग्य मिळणाऱ्या 288 लोकांपेक्षा मी जर भाग्यवान असेल तर माझ्या मतदारसंघासाठी काय होईल, काय मिळवता येईल, काय करता येईल हे करण्याचं जबाबदारी पहिली माझी आहे. आणि ती इथून पुढेही मी करत राहणार. ती इतकी करेन की निवडणुकीच्या तोंडावरती समोर जात असताना सुद्धा लोकांचा विश्वास मला मिळाला पाहिजे, विश्वासघात नाही. आणि तेच काम करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळत असताना आजची निवडणूक आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. आमचं राजकारण होत राहील, विकास काम होत राहील, सगळ्या गोष्टी होत राहतील. पण त्याच्याही पलीकडे जाऊन या तमाम वाळवेकरांना मी विनंती करू इच्छितो. मुन्नासाहेब, या वाळव्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ही माणसं अशी आहेत की एकदा ठरवलं, माणसं इथं नसली तरी मतं देतील, आणि भरपूर माणसं असली तरी सुद्धा आम्हा सगळ्यांना दाद देणार नाहीत. त्यावेळच्या सगळ्या घटनाक्रम बघितला. संभाजीराजेंचा प्रचार आम्ही करत होतो. आम्ही सगळीकडनं एकूण पॅक करून त्या पलीकडच्या बाजूला गेलो. पोलीस 2-3 होते ओळखीचे, मानसिंग दादा. ते मला म्हटले साहेब तुम्ही काय बी म्हणा, कारण कालची मंडलिक साहेबाची सभा फार मोठी होती. ही माणसं कुठली होती तर ही वाळव्याच्या मनात आणि अंगात जे आहे, जे चांगलं आहे त्याची पारख करणारं वाळवे आहे, जे चुकीचं आहे त्याला बाजूला करणारं वाळवे आहे. अशा सगळ्या वाळवेकरांना आणि या परिसरातल्या सगळ्यांना मी विनंती करतो, शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तनाच्या माध्यमातून आर्थिक आनंद देण्यासाठी कुठं निघाल्या कारखानदारांनी काय सांगतायत हे आपलंच कौतुक आपण करणारा माणूस एका बाजूला, काय केलं तुम्ही आणि काय चाललंय पलीकडच्या बाजूला ह्याचं जर बघितलं तर बघता बघता आता ही नवीन टेक्नॉलॉजी सुरू झाली. वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन प्रोजेक्ट, केवळ साखरेवरती नाही तर बाय प्रॉडक्टचे सगळ्याच्या सगळ्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून घेऊन अजून सुद्धा प्रत्येक सभासदाला खूप प्रगतीपथावर घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून बिद्री कारखान्यामध्ये परिवर्तन होणं आवश्यक आहे. आमच्या सगळ्यांची घरं चालत नाहीत म्हणून परिवर्तन नव्हे, तर या कारखान्याच्या सभासदांच्या आयुष्यामध्ये आर्थिक आनंद येण्याच्या दृष्टिकोनातून या सभासदांच्या भविष्यातली पुढची पिढी अधिक चांगल्या पद्धतीने गतिमान काम करण्यासाठी हे नम्रतेची विनंती करतो. अनेक आमिषे येतील,
अनेक चुकीच्या वर्गणा केल्या जातील. काय काय सांगितलं ते बघितलं तर कधी कधी मला सुद्धा प्रश्न पडतोय. मगाशी मी मडिलग्यात होतो. मडिलग्यामध्ये आमचा अतुल नलवडे इथं असतील, आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब आहेत. त्यांच्या वडिलांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक ते होते शिवाजीराव खोराटे साहेब. शिवाजीराव खोराटे साहेब हे जनता दलाचे होते, पण त्यावेळेला फिटी पाटील रावसाहेब, भाऊसाहेब हिरेंचे आणि काँग्रेस पक्षाचे एक जबाबदार नेते होते. आपल्याकडून हा कारखाना होणार नाही कारण राज्य काँग्रेसचं आहे म्हटल्यानंतर त्यांनी आपलं हे मागं घेतलं आणि पहिल्यांदा फिटी पाटील रावसाहेबांना चेअरमन केलं आणि शिवाजीराव खोराटे साहेब आपण थांबले आणि व्हाईस चेअरमन झाले. त्याच्याबरोबरीने इथं असणारे आमच्या सुरेशरावजी देसाई साहेब आहेत. त्यांचे वडील सहकार महर्षी बीजी देसाई साहेब असतील, रणजितदादांचे वडील विश्वनाथ हरिभाऊ पाटील साहेब असतील, ह्या सगळ्या दिनकररावजी नलवडे साहेब असतील, ह्या सगळ्यांनी कारखाना काढण्यासाठी शेअर्स घेण्यासाठी 250 रुपयाचा शेअर्स त्यावेळा होता, ज्याचा उल्लेख मगाशी सुद्धा राजेसाहेब आपण सांगत होता. त्या काळात तुमच्या आजोबांनी 25,000 रुपयाची शेअर्स घेणं, 250 रुपयाचा शेअर्स सुद्धा त्यावेळेला त्यातले लोक सांगतात की 2-2, 3-3 तोळे 250 रुपयामध्ये येत होतं. त्या काळामध्ये ह्या सगळ्यांनी कारखाना उभा केला. पण ज्या पद्धतीनं विद्यमान चेअरमन साहेब आपली टिमकी मिरवत आहेत ते असं वाटते की खोराटे साहेब, नलवडे साहेब, देसाई साहेब, पाटील साहेब हे कोणच नाही, कारखान्याचे संस्थापक बहुतेक किपी साहेबच होते. अशा पद्धतीचं चित्र ज्या पद्धतीनं तयार करतायत ते सगळं खोडून काढूया, परिवर्तन करूया आणि बिद्री कारखान्यामध्ये कशा पद्धतीनं काम करू शकतोय हे आपण दाखवूया. मी तुम्हाला खात्री देतो, मी आपणा सर्वांना विश्वास देतो की 2014च्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्यावर ज्या वेळेला तुम्ही विश्वास ठेवला त्यावेळेला सुद्धा ही जुनी मंडळी असंच म्हणत होती, परंतु सगळ्यांनी विश्वास ठेवला. लोकशाहीमध्ये कधीतरी चांगल्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं आपण सगळे उभा राहिलो तर काय होऊ शकतंय ते आपण सगळेच जण बघतोय. आम्ही सगळ्यांनी जे काही काम केलं ते हिथं असणाऱ्या राजेसाहेबांचा, पलीकडच्या बाजूला मुन्ना साहेबांनी FRP पेक्षा 300 रुपये आत्तासुद्धा दिलेत, त्यांच्या सगळ्या अनुभवांचा फायदा असेल. आदरणीय संजय दादा असतील, आदरणीय चंद्रकांत दादा असतील, राज्याचे नेतृत्व करणारे दोन्ही आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील, या सगळ्यांचा उपयोग करून घेऊन बिद्री कारखान्यामध्ये निश्चितपणाने एक आर्थिक क्रांती करण्यासाठी सुद्धा हे परिवर्तन करणं आवश्यक आहे. आणि मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना या परिवर्तनासाठी आजपासून 3 तारखेपर्यंत अत्यंत ताकदीनं, शक्तीनं कंबर कसून कुठल्याही अफवांना बळी न पडता प्रत्येक माणसानं आपल्या आपल्या गावात, आपल्या आपल्या भागात, आपल्या आपल्या शेजारी पाजारी आणि मित्रत्वातल्या प्रत्येक माणसाला सांगून हे परिवर्तन या बिद्री कारखान्याच्या 55,000 सभासदांच्या हितासाठी करायचा निर्धार करूया आणि कामाला लागूया. आपल्या सगळ्यांचं चिन्ह आहे कप बशी. हे कप बशी हे चिन्ह 1 ते 25 एक संपूर्ण एक पॅनेल चिन्ह करण्यासाठी आपण सगळेजण आणि उद्याच्या 3 तारखेला निवडणुकीचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा यशाचा गुलाल घेण्यासाठी संकल्प करून आपण सगळेजण या कामाला लागूया एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद.